प्रॉब्लेम हा आहे की त्या गोष्टींना आपण दाखवतो कसं हे महत्त्वाचं आहे. मग आपले गडकिल्ले असतील, आपल्या यात्रा असतील, आपली गावं असतील, आपण पोहोचवलीच नाही आहेत. बरी पोहोचवले नाही, त्यात फक्त क्रिएटरची पण चूक नाही आहे, यात चूक सगळ्यांचीच आहे. तुम्ही एखाद्या गावात जाता जिथं एखादं मंदिर असेल किंवा एखादं प्रेक्षणीय स्थळ, गेल्या गेल्या एक जण आडवा आपला तो बांबू लावून बसलेला असतो, 50 रुपये काढा कशाला. इथून सुरुवात होते. तिथून तुम्ही गेले की पार्किंगवाला की 100 रुपये मागतो किंवा 50 रुपये मागतो. तिथून तुम्ही पुढे होता की एंट्रीचे पैसे. एवढं करून तुम्ही जाता मंदिरात, तो म्हणतो शूट कॅमेरा अलाउड नाही आहे किंवा ड्रोन नका उडवू किंवा शूट करू नका. कसं पोहोचणार लोकांपर्यंत? तर या गोष्टी थोड्याशा स्ट्रीमलाईन झाल्या पाहिजेत. आणि मास्क बेस घालणं मला पटत नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कुणापासून लपताय नाही का, ज्यांच्यावर तुम्ही खाताय पिताय फेमस झालाय त्यांच्यापासून लपणं पटत नाही. त्यामुळे थोडासा प्रायव्हसीचा इश्यू आहे. मला चुकून एखादा भैया भेटतो जो म्हणतो अरे महाराष्ट्र घुमणे जाणं आहे, तो महाराष्ट्र पार करून उडी मारून गोव्यात जाईल, कर्नाटकला जाईल, पण महाराष्ट्रात थांबत नाही. मग थांबला पाहिजे. आणि तो थांबवायचं तर मग तीच आपलीच जबाबदारी की आपण ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. मग इथं येते भाषा. बऱ्याचदा म्हणजे रोज तुम्हाला ब्रँडचे कमीत कमी 4 ते 5 मेसेज येतात की आपल्याला हे प्रमोट करायचं आहे. मग त्यात गॅम्बलिंगचे ॲप असतात, क्लिकबेटचे ॲप असतात, रमीचे ॲप असतात. हे इथं थांबलं पाहिजे. आणि मराठीचा हा 100 बिलियनचा ऑडियन्स आहे. म्हणजे फक्त मराठी भाषेमध्ये 100 मिलियन लोक फोन वापरतात. बरोबर. हाच आकडा खूप मोठा आहे. त्यातले 1-2% लोक आपल्याकडे येत नसेल तर आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे. सामाजिक जबाबदारी इतकी वाढली आहे की तुम्ही कपडे काय घालताय, तुम्ही बोलताय कसं, तुम्ही वागताय कसं, तुम्ही काय दाखवताय, ही प्रत्येक गोष्ट मॅटर करते. तर कंटेंट क्रिएटरचं म्हातारपण कसं असेल? कंटेंट क्रिएटरचं म्हातारपण असं समजा की आता इंस्टाग्राम पण आमच्यासोबत जन्माला आलंय. त्याचं जे होणार आहे ते आमचं होणार आहे.